नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मयुरी ज्ञानेश्वरपंत लोखंडे व सौ सागर मयुरी सागर पोटदुखे। आज मी तुमच्यासाठी एक वेगळा टॉपिक घेऊन आलेली आहे आणि या टॉपिकचं नाव आहे डिफरन्स बिटवीन पॅरेलेलोग्राम अँड रेक्टँगल। विद्यार्थी मित्रांनो, होतं काय की हे जे क्वाड्रिलॅटरलचे टाइप्स असतात त्यामध्ये डिफरन्स करताना मुलांना बरेचसे प्रॉब्लेम जातात। मग हे यामधला डिफरन्स कसा आयडेंटिफाय करायचा, कसं हे सॉल्व करायचं, तर यासाठी मी तुमच्यासाठी खास एक मॉडेल पण बनवून आणलं आहे की ज्या मॉडेल थ्रू मी तुम्हाला प्रत्यक्षात दाखवणार पण की तुम्हाला डिफरन्स कसा काढता येईल आणि कसं त्या ज्या गोष्टी आहे क्वाड्रिलॅटरलमध्ये पॅरेलेलोग्राम आणि जो आपला आहे रेक्टँगल, या दोन मधले तुम्हाला डिफरन्स कसा लवकरात लवकर ओळखता येईल यासाठी मी तुमच्यासाठी खास असा एक प्रयत्न केलेला आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे जे एक मी मॉडेल बनवलेलं आहे, तर या मॉडेलमध्ये बघा मी लिहिलेलं आहे इथे टाइप्स ऑफ क्वाड्रिलॅटरल। आपण सर्वच टाइप पाहणार आहोत, जसं की स्क्वेअर, रोम्बस, रेक्टँगल, पॅरेलेलोग्राम, काइट, ट्रॅपेझियम, हे सगळंच पाहणार आहोत। पण आता सध्या आपण पाहणार आहोत पॅरेलेलोग्राम आणि रेक्टँगल। बघा आता हा दिसतोय का तुम्हाला? बघा बरं जरा, हा आहे आपला पॅरेलेलोग्राम। बघा आता हा झाला आपला रेक्टँगल। आता रेक्टँगल मध्ये म्हणजे काय असतं बरं नेमकं? या रेक्टँगल मध्ये नेमकं काय असतं तर बघा, रेक्टँगलच्या ज्या साइड्स असतात त्या ज्या अपोजिट साइड्स असतात, ही साइड आणि ही समोरची साइड, म्हणजे साइड ए दिसते का आणि BF, या ज्या दोन साइड आहेत तर या दोन साइड कशा आहेत? पॅरलल आहेत, सारख्या आहेत। आणि त्यानंतर AB आणि EF या ज्या दोन साइड दिसते तुम्हाला, या दोन साइड कशा आहेत? सारख्या आहेत। म्हणजेच काय तर पॅरेलेलोग्राम म्हणजे काय की ज्याच्या अपोजिट साइड पॅरलल असतील, सॉरी रेक्टँगल म्हणजेच काय तर ज्याच्या समोरासमोरच्या साइड सारख्या असतील, ही साइड या साइड सोबत, ही साइड आणि ह्या साइड सोबत, तर त्याला म्हणतो आपण रेक्टँगल। जसं की आता आपला हा मोबाईल काय आहे आपला? हा रेक्टँगल आहे, कारण याच्या ज्या अपोजिट साइड आहेत त्या कशा आहेत? पॅरलल आहेत आणि कॉन्ग्रुएंट आहे। आणि त्यानंतर याचा जो अँगल असतो, हा इथला जो अँगल असतो, हा प्रत्येक अँगल हा 90 डिग्रीचा असतो। बघा मी इथे लिहिलेलं पण आहे, मेन्शन पण केलेलं आहे 90 90 90, हा प्रत्येक जो अँगल असतो हा 90 असतो। आता हा जो रेक्टँगल आहे, या रेक्टँगल पासूनच आपल्याला पॅरेलेलोग्राम बनवता येतो। बघा कसं, मी जर याला थोडंसं असं जर ट्विस्ट केलंय, तर काय बनला आपला? हा पॅरेलेलोग्राम बनला। मग बघा आता रेक्टँगल आणि पॅरेलेलोग्राम मध्ये याच्या साइड मध्ये काही बदल झाला का? नाही, साइड तर जशा आहेत तशा, म्हणजे त्या साइडचं जे मेजरमेंट आहे ते तर ॲज इट इजच आहे, फक्त मी याला थोडंसं असं ट्विस्ट केलंय, याला थोडंसं असं हलवलं तर काय झालं? याचा बनला आपला पॅरेलेलोग्राम। मग पॅरेलेलोग्रामची डेफिनेशन पण कशी सांगता येईल आपल्याला की त्याच्या ज्या साइड्स आहेत, ह्या अपोजिट साइड आहे, ह्या पॅरलल आणि कॉन्ग्रुएंट तर आहेतच, काही प्रॉब्लेमच नाही। आणि फक्त चेंज होईल तो म्हणजे याचे जे आहे अँगल जे आहे ते अँगलमध्ये, म्हणजे आता यामध्ये काय होईल की अपोजिट अँगल कॉन्ग्रुएंट होतील, म्हणजे इथला अँगल या अँगल सोबत कॉन्ग्रुएंट आणि हा अँगल या अँगल सोबत कॉन्ग्रुएंट, आणि याचे जे ॲडजसंट अँगल राहतात हे ॲडजसंट अँगल सप्लिमेंटरी राहतात। तर अशा प्रकारे आपण पॅरेलेलोग्राम आणि रेक्टँगल याच्यामध्ये डिफरन्स आपण या मॉडेल थ्रू सुद्धा समजू शकतो। आता आपण याचे डेफिनेशन सुद्धा पाहू शकतो। बघा काय लिहिलेलं आपण, अ क्वाड्रिलॅटरल इज अ रेक्टँगल, म्हणजे हा आपला झाला हा रेक्टँगल। अ क्वाड्रिलॅटरल इज अ रेक्टँगल इफ ऑल ऑफ इट्स अँगल आर राईट अँगल, म्हणजे सर्व जे अँगल आहे ते कसे असतात? त्याचे राईट अँगल, म्हणजे 90 डिग्री। याला आपण एक नाव पण देऊ A B C आणि D, ठीक आहे। ऑल ऑफ इट्स अँगल्स आर राईट अँगल अँड अपोजिट साइड्स इक्वल अँड पॅरलल, म्हणजे ह्या ज्या अपोजिट साइड आहे, म्हणजे ही साइड या साइड सोबत आणि त्यानंतर ही साइड या साइड सोबत, तर हा झाला आपला रेक्टँगल। म्हणजे काय, तुम्हाला रेक्टँगल मध्ये जास्त काही लक्षात ठेवायची गरज नाही आहे। आपला मोबाईल जरी तुम्ही लक्षात ठेवला रेक्टँगल साठी, फॉर एक्झाम्पल साठी, तरी तुम्हाला लवकर आठवेल। म्हणजे याच्या अपोजिट साइड कशा असतात? पॅरलल असतात आणि कॉन्ग्रुएंट असतात, म्हणजे ही साइड या साइड सोबत पॅरलल आहे आणि कॉन्ग्रुएंट आहे, म्हणजे सारखीच लेंथ राहते। देन ही जी साइड आहे AD साइड, ही कशासोबत कॉन्ग्रुएंट असेल? BC सोबत। तर अशा प्रकारे हा झाला आपला रेक्टँगल। त्यानंतर आपण पाहू आता पॅरेलेलोग्राम। आता पॅरेलेलोग्राम काय म्हणते? अ क्वाड्रिलॅटरल इन व्हिच
बोथ पेअर्स ऑफ अपोजिट साइड्स आर पॅरलल. म्हणजे मी काय सांगितलं होतं तुम्हाला, हा जो आपला रेक्टँगल होता याला फक्त मी थोडंसं असं मूव्ह केलं तर आपला काय बनला होता, आपला हा पॅरलेलोग्राम. आता हा बनला आपला पॅरलेलोग्राम. मग यामध्ये काय झालं की या ज्या अपोजिट साइड आहे बघा काय लिहिलंय, अ क्वाड्रिलेटरल इन विच बोथ पेअर्स ऑफ अपोजिट साइड. बोथ पेअर म्हणजे एक ही पेअर आणि एक ही पेअर, ह्या काय म्हणते आर पॅरलल. बघा पॅरलल म्हणजे या एबीची जेवढी लेंथ असेल तेवढीच लेंथ कशाची असेल, या डीसीची म्हणा किंवा सीडीची म्हणा, आणि जेवढी एडीची लेंथ असेल तेवढीच लेंथ कशाची असेल, बीसीची. A parallelogram in which both pairs of opposite sides are parallel is called parallelogram. आणि यामध्ये काय होतं बघा, या रेक्टँगल आणि पॅरलेलोग्राम मध्ये डिफरन्स काय आहे, तर यामध्ये हा अँगल या अँगल सोबत कॉन्ग्रुएंट आहे. म्हणजे इथे फक्त अपोजिट जे अँगल आहे ते अपोजिट अँगल कॉन्ग्रुएंट राहतात. त्यानंतर हा इथला जो अँगल असेल हा अँगल या अँगल सोबत कॉन्ग्रुएंट असेल. आणि हे जे अँगल असतात, ऍडजस्टंट जे अँगल असतात ते ऍडजस्टंट अँगल सप्लिमेंटरी असतात. म्हणजे अँगल ए आणि अँगल बी याचे ॲडिशन 180 किंवा अँगल बी ए सी 180 किंवा ए बी ए, म्हणजे अशा प्रकारे सर्व तुम्ही अँगल दाखवू शकता. म्हणजे जेही कोणते सगळे ऍडजस्टंट अँगल असेल त्या अँगलचे ॲडिशन 180 राहते. तर त्यानंतर याच्यामध्ये तुम्ही डायगोनल पण दाखवू शकता. हे जे डायगोनल आहे बघा, हे डायगोनल, हे जे डायगोनल आहे हे परपेंडिक्युलर बायसेक्टर असतात. म्हणजे इथे 90 डिग्रीचा अँगल ते फॉर्म करतात म्हणून. आणि याचे जे डायगोनल असतात हे फक्त बायसेक्ट करतात, म्हणजे एकमेकाला दुभागतात. म्हणजे ही जर एसीची लेंथ जर 10 सेंटीमीटर असेल तर इथे जर समजा आपण एखादं ओ नाव दिलं तर एओची लेंथ 5 होईल आणि ओसीची लेंथ 5 होईल. तर अशा प्रकारे आपण पॅरलेलोग्राम आणि रेक्टँगल यामधला डिफरन्स आपण मुलांना सांगू शकतो. धन्यवाद.